Welcome, dear students. JRPS Junior College, Naranggaon, online lecture, subject Agriculture Science and Technology, Standard 12. Dear students, in previous lecture, we have studied about mushroom production, part second. In this topic, we have studied different mushroom types, total 5 types of mushroom. First, button mushroom, second, oyster mushroom, third, paddy straw mushroom, fourth, milky mushroom, and fifth, shiitake mushroom. In today's lecture, we are going to study about different cultivation practices of mushroom. First, button mushroom cultivation technique. Cultivation of the white button mushroom requires technical skill. तर या ठिकाणी बटन मशरूमचं कल्टिवेशन करताना या ठिकाणी रिक्वायर्स टेक्निकल स्किल, त्याला त्या ठिकाणी शास्त्रीय माहितीच्या आधारेच त्या ठिकाणी त्याचं प्रोडक्शन कल्टिवेशन आपल्याला करावं लागतं. इट रिक्वायर्स 22 degree Celsius to 28 degree Celsius temperature for spawn and case run, and 15 degree Celsius to 18 degree Celsius for fruit body formation. तर बटन मशरूम साठी आपल्याला 22 ते 28 डिग्री सेल्सिअस तापमान त्याचं स्पॉन तयार करण्यासाठी लागतं. त्यानंतर त्याचं पुढचं जी ग्रोथ आहे तर ती पुढची ग्रोथ 15 ते 18 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचर मध्ये त्या ठिकाणी करावी लागते. त्याच्यानंतर त्याचं पूर्ण वाढ झालेली असते. देन रिलेटिव्ह ह्युमिडिटी रिक्वायर्स इज 85 to 95% with good ventilation during fructification. तर या ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी ची रिक्वायरमेंट जी आहे ती 85 ते 95% त्या ठिकाणी रिलेटिव्ह ह्युमिडिटी आवश्यकता आहे. आणि गुड व्हेंटिलेशन ड्युरिंग फ्रुक्टिफिकेशन, त्याच्या वाढीची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये व्हेंटिलेशनचं त्या ठिकाणी गरज असते. ज्यावेळेस त्याचं जर्मिनेशन होतं, आपण स्पॉन त्याच्यामध्ये टाकल्यानंतर त्या ठिकाणी फ्रुक्टिफिकेशन प्रोसेस चालू होते आणि त्यासाठी त्याला रिलेटिव्ह ह्युमिडिटी 85 ते 95% आवश्यक आहे. देन प्रिपरेशन ऑफ ग्रोथ मीडियम. यामध्ये आता आपल्याला ग्रोथ मीडियम म्हणजेच कंपोस्ट तो त्या ठिकाणी तयार करावा लागतो. सुरुवातीला बटन मशरूम इज कल्टिवेटेड ऑन स्पेशली प्रिपेअर्ड कंपोस्ट. बटन मशरूम एक स्पेशली प्रिपेअर्ड कंपोस्ट मध्ये त्या ठिकाणी त्याची वाढ केली जाते. The compost is prepared as follows. Long method of composting. Compost preparation duration is 28 to 30 days. आता लॉंग मेथड जी आहे तर ती त्याला जास्त दिवस लागतात कंपोस्ट तयार होण्यासाठी. त्याला 28 ते 30 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. देन शॉर्ट मेथड ऑफ कंपोस्टिंग. कंपोस्ट प्रिपरेशन ड्युरेशन इज 18 days. 18 दिवस या शॉर्ट मेथड मध्ये कंपोस्ट तयार करण्यासाठी लागतात. आता या कंपोस्टचा जो वापर आहे तो वापर आपण मशरूम ग्रो करण्यासाठी, मशरूमची वाढ करण्यासाठी केला जातो. देन फॉलोइंग इन्ग्रेडियंट्स आर रिक्वायर्ड टू फिल 50 bags ऑफ कंपोस्ट. तर 50 बॅग कंपोस्ट तयार करण्यासाठी आपल्याला जे मटेरियल आवश्यक आहे त्याची यादी या ठिकाणी दिलेली आहे. लिस्ट ingredients, long method and short method. First, wheat straw. In long method 300 kg wheat straw is required. In short method same as long method 300 kg. Then wheat bran जो आहे तर तो 30 kg आणि शॉर्ट मेथड मध्ये 21.6 kg त्याची रिक्वायरमेंट आहे. देन अमोनियम सल्फेट 9 kg लॉंग मेथड मध्ये 9 kg, शॉर्ट मेथड मध्ये ची आवश्यकता नसते.
Then urea 3.6 kg in long method and short method 4.5 kg. Sulfate of potash 3.0 kg in long method and in short method not required. Superphosphate 3.0 kg in long method and short method not required. Gypsum 30 kg in long method and short method 9.0 kg. Then linden 1 kg in long method, in short method not required. Then chicken manure long method या ठिकाणी not required long method मध्ये. Then short method 120 kg 120 किलो चिकन मॅन्युअर त्या ठिकाणी आवश्यक असतं. Then at present short method of composting is being adopted on large scale. तर आताच्या कंडिशनला बरेच जण शॉर्ट मेथडचा वापर करून त्या ठिकाणी मशरूम कल्टिवेशन करत आहेत. बटन मशरूम कल्टिवेशन करण्यासाठी शॉर्ट मेथडचा वापर केला जातो. देन cultivation. Third point is cultivation. Different steps in cultivations. First, spawning. Spawning means mixing up spawn in the fully prepared compost. Spawning म्हणजे काय? तर आपण जे सीड मटेरियल आहे मशरूमचं ते त्या ठिकाणी कंपोस्ट मध्ये ते टाकतो. इन दिस केस मिक्स द स्पॉन इव्हनली अँड थ्रू आउट द कंपोस्ट. कंपोस्ट मध्ये ते सर्व जे स्पॉन आहे ते त्या ठिकाणी आपण मिक्स करायचं आहे. रेट ऑफ स्पॉनिंग इज 0.5 to 0.75% ऑफ फ्रेश वेट ऑफ कंपोस्ट. जेवढं वेट कंपोस्टचं आहे त्याच्या 0.5 ते 0.75% त्या ठिकाणी स्पॉनिंग मटेरियल वापरायचं आहे. मेंटेन रिलेटिव्ह ह्युमिडिटी ॲट अबाउट 80 to 90%. टेम्परेचर at 25 degree Celsius in the spawning room. त्यानंतर maintain relative humidity at about 80 to 90%. 80 ते 90% त्या ठिकाणी relative humidity maintain ठेवायची. Then temperature 25 degree Celsius in the spawning room. तर spawning room मध्ये जे तापमान आहे तर ते 25 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी ठेवायचं आहे. The spawn run म्हणजेच it is period from spawning to full development of mycelium in the compost. Spawn run म्हणजे काय? तर सीड्स आपण त्यामध्ये टाकल्यानंतर त्याचे पूर्ण डेव्हलपमेंट त्याचं मायसेलियम तयार होईपर्यंत कंपोस्ट मध्ये त्याला आपण स्पॉन रन असं म्हणतो. इज कम्प्लिटेड विदिन 15 to 20 days showing whitish stands of mycelium. तर 15 ते 20 दिवसामध्ये त्या ठिकाणी स्पॉनिंग कंप्लीट होतं आणि त्या ठिकाणी व्हाईटिश स्टँड्स ऑफ मायसेलियम दिसतो. म्हणजे छोटे छोटे त्या ठिकाणी मशरूम आलेले त्या ठिकाणी दिसतात. देन सेकंड स्टेज इज केसिंग. द प्रोसेस ऑफ कव्हरिंग द कंपोस्ट विथ अ थिन लेयर ऑफ सॉइल or soil like material after the spawn run is known as casing. तर केसिंग कशाला म्हणायचं? तर स्पॉन रन ची प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी सॉइल किंवा म्हणजे माती किंवा मातीसारखंच एखादं मटेरियल त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी त्याचं कव्हरिंग करायचं आहे. द पर्पज ऑफ केसिंग इज टू प्रोव्हाइड नेसेसरी ट्रेस फॉर इंडक्शन ऑफ फ्रुटिंग. तर केसिंगचं जे त्या ठिकाणी गरज का आहे तर प्रोव्हाइड नेसेसरी ट्रेस फॉर इंडक्शन. त्या ठिकाणी एक ट्रेस तयार होतो, एक ताण त्या ठिकाणी तयार होतो जेणेकरून त्या ठिकाणी जी फ्रुटिंगची प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी फास्ट होण्यासाठी केसिंग त्या ठिकाणी केलं जातं. इट ऑल्सो प्रोव्हाइड सपोर्ट टू द मशरूम. त्याचबरोबर मशरूमला त्या ठिकाणी सपोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम केसिंग मध्ये केलं जातं. देन इट इज also known to supply water for growth and development of fruit body. त्यानंतर सप्लाय ऑफ वॉटर त्या ठिकाणी आपण करायचं आहे, पाणी त्याला द्यायचंय. त्यानंतर त्याचबरोबर केसिंग मध्ये आपण जे पाणी देतो ते त्या ठिकाणी
त्याच्या फ्रूट डेव्हलपमेंटसाठी उपयोगी पडतो. देन केसिंग मेंटेन्स ह्युमिडिटी अँड टेम्परेचर इन क्रॉपिंग रूम बाय इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग अँड गॅसियस एक्सचेंज. त्यानंतर जे केसिंग केलेलं आहे तर ते ह्युमिडिटी मेंटेन ठेवतं, टेम्परेचर त्या ठिकाणी मेंटेन ठेवतं. जी काही रूम आपण घेतलेली आहे मशरूम प्रोडक्शनसाठी त्या रूम मध्ये, त्याचबरोबर इव्हॅपोरेटिव्ह कुलिंग अँड गॅसियस एक्सचेंज त्या ठिकाणी मेंटेन राहतं. देन द केसिंग मटेरियल is prepared by mixing sandy loam soil with FYM in 1:1 proportion or coir pith plus soil 5:1 ratio. तर केसिंग मटेरियल जे आहे तर ते तयार करताना त्या ठिकाणी सँडी लोम सॉइल आपण 11वी मध्ये शिकलेलो आहोत. सॉइल अँड रॉक अँड सॉइल चॅप्टर मध्ये सँडी लोम सॉइल प्लस किंवा विथ FYM बरोबर ती सॉइल मिक्स करायची. FYM म्हणजे फार्मयार्ड मॅन्युअर, एक असे एक प्रोपोर्शन त्याचं घ्यायचंय. देन किंवा क्वायर पिथ प्लस सॉइल 5:1 रेशो. क्वायर पिथ हे ग्रोथ मीडियम आहे प्लस सॉइल आणि माती यांचं 5 असे एक रेशो याचं मिक्सचर घेतलं तरी त्या ठिकाणी केसिंग मध्ये चालतं. केसिंग मटेरियल इज sterilized in an autoclave at 30 lbs pressure for 1 hour or 2 liter. Formalin in 40 liter water per cubic meter. तर केसिंग मटेरियल त्या ठिकाणी स्टेरिलाइज करायचं आहे, त्याचं निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे. मग ॲटोक्लेव्ह मध्ये 30 lbs प्रेशरला त्या ठिकाणी हे मटेरियल सगळं ठेवायचं 1 तासासाठी. किंवा 2 लिटर फॉर्मॅलिन इन 40 लिटर वॉटर पर क्युबिक मीटर मध्ये त्या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचं आहे, जेणेकरून त्या केसिंग मटेरियलचं त्या ठिकाणी पूर्णपणे स्टेरिलायझेशन होऊन जाईल. देन थर्ड पॉइंट इज क्रॉप मॅनेजमेंट. आता जे मशरूम आपण त्या ठिकाणी लावलेलं आहे, सुरुवातीला स्पाउनिंग केलं, स्पाउनिंग करण्याच्या अगोदर जे कंपोस्ट मेकिंग होतं ते आपण केलेलं होतं. त्यानंतर केसिंग आणि लास्ट क्रॉप मॅनेजमेंट. आफ्टर केसिंग मेंटेन द टेम्परेचर at 20 degree to 24 degree Celsius for about 1 week and with 85 to 90% relative humidity. तर केसिंग केल्यानंतर टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस टू 24 डिग्री सेल्सिअस त्या ठिकाणी मेंटेन करायचं आहे 1 आठवडाभर आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी 85 to 90%, 85 ते 90% रिलेटिव्ह ह्युमिडिटी ठेवायची आहे. After this period, lower down the temperature to 15 to 80 degrees Celsius and supply fresh air. त्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी टेम्परेचर कमी कमी करत जायचे, 15 ते 18 डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आणायचे आणि सप्लाय ऑफ फ्रेश एअरचा सप्लाय त्या ठिकाणी करायचा. द पिनहेड स्टार्ट्स अपीअरिंग आफ्टर 12 to 15 days of casing and cropping continues for about 2 months. त्यानंतर 12 ते 15 दिवसांनी त्या ठिकाणी आपल्याला पिन हेड स्टार्ट झालेले दिसते, म्हणजे मशरूमचे जे छोटे छोटे प्लांट्स आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला दिसतील आणि त्याची वाढ त्या ठिकाणी 2 महिन्यापर्यंत आपण करून घ्यायची आहे. देन आफ्टर पिनहेड अपीअरन्स इट रिक्वायर्स 8 to 10 days to attain 3 to 5 सेंटीमीटर डायमीटर. त्यानंतर पिनहेड अपीअरन्स झाल्यानंतर छोटे छोटे गोलाकार मशरूम दिसल्यानंतर त्या ठिकाणी 8 ते 10 दिवसाचा कालावधी त्याला परत 3 ते 5 सेंटीमीटर डायमीटर येण्यासाठी लागतो. देन टेक आउट मशरूम बाय ट्विस्टिंग. त्यानंतर मशरूमचे त्या ठिकाणी काढणी करून घ्यायची आहे. ट्विस्टिंग म्हणजे फिरवून ते काढायचे आहेत, कारण जे कंपोस्ट मटेरियल आहे त्याला ते त्या ठिकाणी चिकटलेलं असतं आणि ते काढताना त्या ठिकाणी ट्विस्टिंग
करावं लागतं. देन नेक्स्ट ऑयस्टर धिंगरी मशरूम कल्टिवेशन टेक्निक. पुढची जी टेक्निक आहे ती आहे ऑयस्टर, त्यालाच आपण मराठीमध्ये धिंगरी मशरूम असं म्हणतो. त्यासाठी मीडियम और सबस्ट्रेट रिक्वायर्ड. दिस मशरूम इज कल्टिवेटेड ऑन वेस्ट ड्राइड स्ट्रॉ थ्रेशड क्रॉप ऑफ फीट. आता ऑयस्टर मशरूम जे आहे तर ते त्या ठिकाणी वेस्ट ड्राइड स्ट्रॉ वरती त्या ठिकाणी ग्रो होतं, किंवा थ्रेशड क्रॉप फील्ड मध्ये जे काही ड्राइड मटेरियल आहे, वेस्ट ड्राइड स्ट्रॉ मटेरियल, यावरती हे मशरूम ग्रो करतात. देन प्रिपरेशन ऑफ सबस्ट्रेट. सुरुवातीला त्या ठिकाणी सबस्ट्रेट तयार करून घ्यायचं आहे. सबस्ट्रेट वरती आपण हे मशरूम ग्रो करतो. धिंगरी can be grown on various substrates like wheat, cotton waste, paddy straw, soybean husk, sugarcane bagasse, etc. तर सबस्ट्रेट जे आहे धिंगरीचं तर ते व्हीट म्हणजे गव्हाचं त्या ठिकाणी राहिलेला भुसा किंवा काड, किंवा कॉटन वेस्ट कापसाचं जे मटेरियल राहिलेलं आहे वेस्ट ते, त्यानंतर पॅडी स्ट्रॉ भाताचं जे काड आहे ते, त्यानंतर सोयाबीन हस सोयाबीनचं जो भुसा वगैरे राहिलेला आहे तो, देन शुगर केन बगॅस, शुगर केनचं जे बगॅस आहे, बगॅस सर्वांना माहित असेल कारण आपल्या भागात बऱ्यापैकी शुगर फॅक्टरीज आहेत आणि त्यामुळे शुगर केनचं बगॅस म्हणजे काय हे तुम्हाला माहित असेल. देन कल्टिवेशन ऑन व्हीट पॅडी स्ट्रॉ इज मोर इकॉनॉमिकल. आता याच्यामध्ये व्हीट किंवा पॅडी स्ट्रॉ वरती जर ऑयस्टर मशरूम आपण घेतलं तर ते मोर इकॉनॉमिकल आहे, म्हणजे स्वस्तामध्ये त्या ठिकाणी ते आपल्याला आपण करू शकतो. द स्ट्रॉ शुड बी चॉप्ड इन टू स्मॉल पीसेस. त्यानंतर जे स्ट्रॉ आहे ते स्ट्रॉचं आपण स्मॉल पीसेस मध्ये त्या ठिकाणी त्याचं कटिंग करून घ्यायचंय ऑफ 2 to 3 सेंटीमीटर साईज. त्याची साईज 2 ते 3 सेंटीमीटर ठेवायची आहे. अँड देन सोक्ड इन टॅप वॉटर फॉर 8 to 10 hours. त्यानंतर 8 ते 10 तास त्या ठिकाणी पाण्यामध्ये ते सोकिंग साठी ठेवायचं आहे, भिजवण्यासाठी ते मटेरियल सगळं ठेवायचं आहे 8 ते 10 तास. देन पाश्चरायझेशन प्रोसेस. त्यानंतर पाश्चरायझेशन प्रोसेस त्याची करायची आहे. फर्स्ट स्टीम पाश्चरायझेशन. द सबस्ट्रेट इज एक्सपोज टू स्टीम ॲट 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर 1 hour. तर स्टीम पाश्चरायझेशन म्हणजे काय, तर वाफ त्याच्यावरती सोडायची आहे 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये. त्या ठिकाणी जी वाफ आहे ती त्या ठिकाणी सबस्ट्रेट मध्ये सोडायची आहे. देन हॉट वॉटर ट्रीटमेंट. द सबस्ट्रेट इज केप्ट इन हॉट वॉटर फॉर 1 hour. जे सबस्ट्रेट आहे तर ते 80 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला हॉट वॉटर ट्रीटमेंट त्याला द्यायची आहे 1 तासासाठी. देन chemical sterilization. The substrate is soaked in solution of formalin 125 ml and carbendazim 7.5 gram mixed in 100 liter of water for nearly 18 hours. तर केमिकल स्टेरिलायझेशन करताना त्या ठिकाणी फॉर्मेलिन 125 ml and कार्बेंडाझिम 7.5 ग्रॅम मिक्स करायचं आहे 100 लिटर पाण्यामध्ये, आणि 18 तासामध्ये त्या ठिकाणी जे सबस्ट्रेट आहे ते त्याच्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे 18 तासांसाठी. तर पाश्चरायझेशनच्या 3 स्टेप: स्टेम स्टेरिलायझेशन, हॉट वॉटर ट्रीटमेंट अँड केमिकल स्टेरिलायझेशन. देन बेड प्रिपरेशन ऑफ ऑयस्टर मशरूम. ऑयस्टर मशरूम साठी आपण बेड तयार करायचे आहे. तर द पॉलिथिन बॅग मेथड इज युज्ड फॉर बेड प्रिपरेशन. याच्यासाठी आपण पॉलिथिन बॅग मेथडचा वापर करायचा आहे. द पॉलिथिन बॅग ऑफ 35 into 55 सेंटीमीटर साइज इज डिसइन्फेक्टेड इन 5% फॉर्मॅलिन सोल्युशन. तर ज्या बॅग्स आहेत 35 बाय 55 सेंटीमीटर साईजच्या, तर 5% फॉर्मॅलिनचं त्या ठिकाणी ट्रीटमेंट देऊन त्याचं डिसइन्फेक्शन सुरुवातीला करून घ्यायचं. द बेड्स आर प्रिपेअर्ड बाय लेअर मेथड.
त्यानंतर जे बेड्स आहेत तर ते लेअर मेथडने ते तयार करून घ्यायचे. फर्स्ट लेअर ऑफ स्ट्रॉ ऑफ 2 to 3 सेंटीमीटर ॲट द बॉटम इज गिवन. त्यानंतर पहिला लेअर जो आहे स्ट्रॉचा तर तो 2 ते 3 सेंटीमीटर स्ट्रॉचा लेअर त्या ठिकाणी सुरुवातीला द्यायचा आहे. देन स्प्रेड द स्पॉन इव्हनली ओव्हर द सरफेस ऑफ स्ट्रॉ. त्यानंतर स्ट्रॉच्या वरती स्पॉन मटेरियल जे आहे म्हणजे सीड मटेरियल ते सीड मटेरियल त्याच्यावरती टाकून द्यायचे. देन लाईकवाईज फिल अप द बेड्स बाय गिव्हिंग 3 to 4 लेयर्स बाय प्रेसिंग स्ट्रॉ. आणि त्याच्यानंतर पुन्हा 3 ते 4 लेयर्स स्ट्रॉचे त्याच्यावरती टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती प्रेशर देऊन ते पूर्ण बॅग भरायची आहे. द रेट ऑफ स्पॉनिंग शुड बी ॲट 2% ऑन द वेट बेसिस ऑफ स्ट्रॉ. स्ट्रॉच्या वेटच्या 2% त्या ठिकाणी स्पॉन टाकायचे आहे. देन टाय द नेक ऑफ द बॅग टाइटली अँड मेक 30 to 40 पिन होल्स ऑन द सरफेस ऑफ बॅग. त्यानंतर ती जी बॅग आहे त्या बॅग पूर्ण टाईट करायची आहे. त्याचं जो वरचं जे तोंड आहे ते पूर्णपणे बांधून घ्यायचे एकदम टाईटली आणि त्याच्यानंतर साईडला 30 ते 40 पिन होल्स त्याला होल पाडायचे आहेत. 30 ते 40 जी बॅगचा जो सरफेस आहे त्या सरफेसला होल करायचे. द बॅग आर देन केप्ट फॉर incubation at 25 degrees Celsius with relative humidity 70 to 80%. Then bags are then kept for incubation. Incubationला त्याच्या बॅग्स त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत 25 डिग्री सेल्सिअस मध्ये आणि रिलेटिव्ह ह्युमिडिटी 70 to 80%. 70 ते 80% रिलेटिव्ह ह्युमिडिटी त्याची ठेवायची आहे. देन क्रॉप मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस. तर यामध्ये लास्ट या ठिकाणी ऑयस्टर मशरूमचा क्रॉप मॅनेजमेंट. द स्पॉन रन इज कम्प्लिटेड विदिन 12 to 17 days. स्पॉन रन जो आहे स्पॉन रन म्हणजे काय तर त्याच्या वाढीचा जो काळ आहे तर तो 12 ते 17 दिवस त्या ठिकाणी स्पॉन रनला लागतो. देन आफ्टर कम्प्लिशन ऑफ स्पॉन रन रिमूव्ह पॉलिथिन बॅग्स अँड बेड्स आर केप्ट इन पार्शियली व्हेंटिलेटेड रूम्स. त्यानंतर स्पॉन रन काळ झाल्यानंतर 12 ते 17 दिवसांनी त्याचे प्लॅस्टिक बॅग्स काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण जो बेड आहे तो व्हेंटिलेटेड रूम मध्ये तो ठेवून द्यायचा. देन लाईट वॉटरिंग शुड बी डन फॉर 2 to 3 टाइम्स. त्यानंतर लाईट वॉटरिंग त्या ठिकाणी करायचे 2 ते 3 वेळा दिवसातनं. द टेम्परेचर ऑफ ग्रोइंग रूम शुड बी 25 डिग्री सेल्सिअस विथ रिलेटिव्ह ह्युमिडिटी ऑफ 80 to 90%. त्यानंतर जे टेम्परेचर आहे ग्रोइंग रूमचं तर ते 25 डिग्री सेल्सिअस ठेवायचे अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी 80 to 90%. आफ्टर रिमूव्हिंग प्लॅस्टिक बॅग पिन हेड स्टार्ट्स अपीअरिंग विदिन 3 to 5 days and become ready for harvest in a week. त्यानंतर प्लॅस्टिक बॅग काढल्यानंतर जे छोटे मशरूम्स आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला त्याची वाढ होताना दिसेल आणि 3 ते 5 दिवसामध्ये ते आपल्याला दिसतात. देन त्याच्या 1 आठवड्यानंतर मशरूम काढणीसाठी तयार होतो. हार्वेस्ट द मशरूम क्रॉप ॲट अ टाइम आणि त्यावेळेस मग हार्वेस्टिंग त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. In 45 to 50 days, 0.8 to 1 kg fresh mushroom can be obtained from bed of 1 kg dry straw. तर 45 ते 50 दिवसांनी त्या ठिकाणी 0.8 800 ग्रॅम ते 1 किलो त्या ठिकाणी फ्रेश मशरूम आपल्याला एका बेड मधून 1 kg ड्राय स्ट्रॉ पासून आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी बटन मशरूम अँड ऑयस्टर मशरूम कल्टिवेशन प्रॅक्टिसेस किंवा प्रोडक्शन ची जी टेक्निक आहे ती टेक्निक आपण या ठिकाणी पाहिली. तर याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. तर आजचं आपलं लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.